या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापुर। डॉक्टर शिरीष वड़शंकर सुसाइड केस में अब हर रोज नए ट्विस्ट सामने आ रहे हैं। प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वड़शंकर की आत्महत्या से सोलापुर हिल गया। शुक्रवार देर रात 8:30 पर अपने निवास के बाथरूम में जाकर अपने आप को गोली मार डॉक्टर शिरीष वड़शंकर ने आत्महत्या कर ली। शुरुआत में पुलिस ने हॉस्पिटल में महिला प्रशासकीय अधिकारी के पद को संभाल रही मनीषा मुसड़े माने पर एफआईआर दर्ज की। परिवार वालों की शिकायत के अनुसार डॉक्टर शिरीष वड़शंकर ने अस्पताल में महिला प्रशासकीय अधिकारी के पद को संभाल रही मनीषा मुसड़े माने के दबाव में आकर आत्महत्या कर ली। यह आरोप परिवार की ओर से लगाए गए। डॉक्टर के पास से पुलिस को एक चिट्ठी बरामद हुई। पुलिस से मिली जानकारी के अनुसार चिट्ठी में कुछ ऐसा लिखा था: मैंने जिसको अपने परिवार के सदस्य की तरह समझा, अस्पताल के सारे अधिकार दिए, अच्छी खासी पेमेंट दी, नौकरी दी, वही मुझ पर गंदे आरोप कर रही है, इसलिए मैं आत्महत्या कर रहा हूँ। ऐसा ही कुछ चिट्ठी में लिखा था। लेकिन आरोपी के वकील ने साफ इनकार करते हुए कहा है कि मनीषा मुसड़े माने डॉक्टर शिरीष वड़शंकर को आत्महत्या के कुछ दिन पहले एक मेल भेजा था। इस मेल में क्या कुछ लिखा था, आइए देखते हैं। याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने या ज्या आहेत या 2008 पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत। ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की 17/4 तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतोय, माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातंय, माझी बदनामी होतीये वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत, नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला 17 तारखेला। 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं। घरी नाही, हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं। हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली, लिखित माफी मागितली। माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली, अशी यांची एफआयआर आहे। आज मनीषा मुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी 8 ग्राउंड सांगितले पोलीस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत, ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे। ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत। मूळ प्रत जी हॉस्पिटलने फाडली, मेलची जी मूळ प्रत होती ते ज्यावेळेस तिला बोलवून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती। मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे। याकरता 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती। त्याच्यावर आम्ही आरोपीतर्फे युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे, असा आम्ही युक्तिवाद मांडला। आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे, ती चिठ्ठी टाईपड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली, त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे। परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला, पोलिसांचा युक्तिवाद ऐकला। पोलिसांचं असं म्हणणं होतं की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी। या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे। पण मग पुढे काय भूमिका असणार आहे? कारण आता आम्ही 23 तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू। आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशिलावरती करण्यात आलेले होते का? नाही, तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे, तसं एफआयआर मध्ये सुद्धा नाही। आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती। त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी 17 तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका, मी फार जुनी कर्मचारी आहे।
आणि असे आरोप आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत. आपल्या आशिलांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मानसिक दबावापुढे डॉक्टरांनी आत्महत्या अशी केली. त्यांची स्टोरी आहे. पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलने बोलावून घेतलं असे ते एफ आय आरमध्ये सांगतायत. बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफीसुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली. त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतलं असेल. अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं? ती तेवढीच दुष्ट होती, ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती, तर डेफिनेटली तिला बोलावून घेण्यात आलं नसतं. ते डायरेक्ट एफ आय आर केले असते. आपल्या आशिला कामावरनं काही कमी करण्यात आलं होतं का? काही नाही, फक्त पगार कपात, 1 दिवसाची पगार कपात केली होती, एवढाच विषय. नाही, पण त्याच्यामध्ये त्या मानसकन्या होत्या असं देखील बोललं जातं. हो, 2008 पासून त्या त्यांच्याकडे नोकरीस होता. त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं. त्याच्यामुळे जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित. पण मग त्यांना कामावर त्यांचा जो पगार आहे तो कोणी कट केलेला होता, म्हणजे प्रशासन म्हणून? नाही, कल्पना आहे त्याची. माफी कशासाठी? मग तो आरोप केला, एवढी जुनी सहकारी आहात तुम्ही. काय आरोप केला? हा आरोप की माझा 1 दिवस पगार कपात का करताय तुम्ही, बाकी इतर कर्मचाऱ्यांचा का ऐकताय. माफी मागायचं काय? तो मेलमध्ये पत्र पाठवलं ना, मग त्यामुळे डॉक्टर साहेब व्यतीत झाले की ही अशी कशी पाठवली आणि त्याच्यामुळं ती माफी मागितली. किती परत पगार कपात झालेला आहे काय? 1 दिवसाचा पगार असं सांगतायत. ठीक, आकडा नाही आले. आकडा नाही. दर्शकों, आरोपी के वकील ने आरोपी पर लगे आरोप का साफ इनकार करते हुए केस कुछ और है इस तरह कह दिया है। अब इसी बीच डॉक्टर साहब के सुसाइड केस को लेकर कुछ नई बातें सामने आई है। कहा जा रहा है कि पुलिस ने अब परिवार वालों की पूछताछ शुरू की है, जिससे डॉक्टर शिरीष वड़संकर के परिवार वालों की मुश्किलें बढ़ती नजर आ रही है। प्राप्त जानकारी के अनुसार पुलिस परिवार वालों की सख्त पूछताछ कर रही है। यहाँ तक कि ये भी कहा जा रहा है कि जो चिट्ठी पुलिस को बरामद हुई थी वह चिट्ठी क्या सचमुच डॉक्टर साहब ने लिखी थी या किसी और ने। चिट्ठी में लिखे शब्द और हैंडराइटिंग क्या डॉक्टर साहब से मिलती जुलती है, इसकी जांच पड़ताल भी पुलिस कर रही है। डॉक्टर साहब के पास जो चिट्ठी पुलिस को बरामद हुई वह मराठी भाषा में थी, लेकिन कहा जाता है कि डॉक्टर साहब ज्यादा मराठी भाषा का उपयोग नहीं करते थे। डॉक्टर साहब ज्यादा अंग्रेजी भाषा का उपयोग करते थे। जिस दिन आत्महत्या हुई उस दिन कोई चिट्ठी नहीं मिली, लेकिन जब पोस्टमार्टम किया जा रहा था तब कैसे चिट्ठी मिली, यह सवाल उठ रहे हैं। अब डॉक्टर साहब के सुसाइड केस को लेकर और एक खुलासा सामने आया है। आत्महत्या के कुछ दिन पहले अपने मित्र से कॉल पर हुई कॉल रिकॉर्डिंग की जांच भी पुलिस कर रही है, जिसमें डॉक्टर शिरीष वड़संकर ने अपने पास के रिश्तेदार का जिक्र किया। अपने ही रिश्तेदार मेरा अपमान कर रहे हैं, कुछ सालों से मुझे तंग कर रहे हैं, वह मुझसे छोटे हैं लेकिन मुझ पर हाथ उठाते हैं। कई बार वो मुझ पर हावी भी हो गए, मुझ पर हाथ भी उठाए, मेरा अपमान किया। इस तरह का आरोप अपने मित्र से बातचीत करते हुए कॉल रिकॉर्डिंग के माध्यम से डॉक्टर शिरीष वड़संकर ने अपने कुछ रिश्तेदार पर किया है। अब यह रिश्तेदार कौन है, इसकी जांच पड़ताल पुलिस कर रही है। इतना ही नहीं दर्शकों, अब मिली जानकारी के अनुसार जादू टोने जैसी बातें भी सामने आ रही हैं। अस्पताल के करीब नारियल, नींबू जैसे बहुत सारे चीजें मनीषा मुसड़े माने की ओर से रखे जाते थे, यह चर्चा भी जोरों शोरों पर है। अब यहाँ तक कि पुलिस ने डॉक्टर शिरीष वड़संकर की पत्नी उमा वड़संकर, बेटी नेहा और बेटा अश्विन और बहू डॉक्टर सोनाली की पूछताछ भी शुरू कर दी है। क्या पारिवारिक विवाद के कारण डॉक्टर शिरीष वड़संकर ने आत्महत्या की है, यह सवाल भी जोरों पर है। अब आरोपी मनीषा मुसड़े की 3 दिन की पुलिस कस्टडी खत्म होने आई है। पुलिस कस्टडी में मनीषा मुसड़े माने ने क्या कुछ पुलिस को बताया, अब ये समय ही बताएगा। डॉक्टर शिरीष वड़संकर के केस को लेकर अब नए नए खुलासे सामने आ रहे हैं, लेकिन आत्महत्या का मुख्य कारण क्या है ये तो समय ही बताएगा। इसकी जांच पड़ताल अभी पुलिस पूरी सख्ती से कर रही है। कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी,
फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.